वाटतं कोण होतील म्हणजे जे रेसमध्ये आहेत? मुख्यमंत्री कुणी येऊ, फक्त जे देशाच्या समस्या आहेत किंवा आपल्या महाराष्ट्राच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तो तत्पर असला पाहिजे. जसं मग युवकाच्या समस्या असतील, सध्या व्यसनाधीनता वाढते, महिलावर अत्याचार वाढतोय, युवकांना रोजगार नाही हाताला, किंवा मग शेतकऱ्याच्या समस्या आज देशामध्ये एवढे आंदोलन होते हे बघत होतो आपण. मग ह्या समस्या सोडवल्या पाहिजे त्यांना, किंवा जे आता सध्या प्रादेशिक असमतोल बघतोय आपण तो आपला कमी झाला पाहिजे. म्हणजे ही कनेक्टिव्हिटी व्यवस्थित वाढवली पाहिजे. मग याच्यासाठी जे आपल्या त्यांनी आश्वासन दिलेले आहेत की बाबा आम्ही नदी जोड प्रकल्प पूर्ण करतो, मग हे पूर्ण केले पाहिजे. किंवा मराठवाडा हा मागास आहे किंवा खानदेशचा काही भाग मागास आहे, मग त्याच्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे. ह्या जर उपाययोजना केल्या तर मला वाटतंय की सरकार कोणतं पण असो, तसं काय नाही. हे बघा, कोणताही व्यक्ती जरी झाला तर त्या पदावर गेल्यानंतर त्याला तेवढे अधिकार असतात. तो व्यक्ती कोणता असो, मग अजितदादा असो किंवा एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो, व्यक्ती कोणताही असो, तो त्या पदावर गेल्याच्या नंतर त्याला ते अधिकार भेटतात आणि त्यांचा वापर करून त्यांनी त्या समस्या सोडवल्या पाहिजे.